ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी आणि त्याचबरोबर सोबतीला आहेत रोहित चंदावरकर, राजकीय विश्लेषक. आणि रोहितजींनी अगदी ब्रेकवर जाण्यापूर्वीच असं म्हटलेलं होतं की ज्या चर्चांना विलिनीकरणाचा ब्रेक लागलेला आहे त्या चर्चा पुन्हा एकदा एका मोठ्या भारतातल्या उद्योगपतीच्या मध्यस्थीने सुरू होणार आहेत, कारण एनडीएला सुद्धा ते अपेक्षित आहे. आणि आपल्यासोबत उत्तम जानकर सुद्धा आहेत. खरं तर ते व्हिडिओ त्यांचा नीट पोहोचत नव्हता, त्यामुळे आता फोनवरनं ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील. पण सूरजजींकडे मी येणार आहे. रोहितजींनी हे सुद्धा म्हटलेलं होतं आणि ही चर्चा सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे केली जाते, ती म्हणजे हे विलिनीकरण राष्ट्रवादीतल्या दोन मोठ्या नेत्यांना पसंत नसणं. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे बघा, हे विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार हा सुनेत्रावहिनी पवार, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, या सगळ्या ज्येष्ठ मंडळीला आहे. त्याच्यावरती मी अधिक भाष्य करू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट आहे की विलिनीकरणाची चर्चा अजितदादांसोबत झाली होती का, तर त्याबाबत आता ज्या लोकांशी दादांनी चर्चा केली तेच अधिकपणे स्पष्टपणे सांगू शकतात. काय टर्म काय कंडिशन वरती झाली होती. आता आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत आहोत, मग ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेत येणार का, ह्या अनेक प्रश्न असे आहेत ज्याची ती उत्तरं जे चर्चेला होते तेच देऊ शकतात. परंतु माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, ही चर्चा काही दिवसांनी होऊ शकली असती. त्या ह्या चर्चेला मुद्दाम त्या दिवशी आणण्याचं काय कारण आहे ते थोडंसं वाईट आणि दुःखद आमच्यासाठी होतं. उत्तमजी, तुम्ही ऐकू शकत असाल तर सूरजजी म्हणतायत की इतक्या घाईने ही चर्चा लगेच सुरू करण्याचं कारण काय होतं, ते दुःखद होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की या जर बैठका झाल्या असतील तर मग नक्की विलिनीकरणाच्या टर्म्स काय होत्या आणि त्याचबरोबर नक्की विलिनीकरणानंतर कुठल्या बाजूला दोन्ही पक्ष विलीन झाल्यानंतर जाणार होते, याबद्दल काही चर्चा झाली होती, हे तुम्हाला माहितीये का? नाही, आमचे आणि त्यावेळी आपल्या काय नाही, दुर्दैवाने आपला उत्तमजींशी आज नीट संपर्क होऊ शकत नाहीये. त्यांना कुठल्या तरी सभेला जायचंय. आपण त्यांचे धन्यवाद, आता आभार मानूयात. रोहितजी, तुमच्याकडे येते. जे प्रश्न आता सूरजजींनी उपस्थित केलेले आहेत ते सुद्धा अतिशय योग्य आहेत. काय त्या अनुषंगाने बोलाल तुम्ही? नाही, अगदीच योग्य. सूरजजी जे म्हणतायत त्याच्याशी मी 100% सहमत आहे की एखाद्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नेत्याचं इतकं दुर्दैवी आणि दुःखद निधन झाल्यानंतर किमान पहिले काही दिवस तरी कुठलीही राजकीय चर्चा न करणे आणि सगळ्यांनी शोक पाळणे किंवा एक शांतता, राजकीय शांतता अशा अर्थाने मी म्हणतोय ती तुम्हाला महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यावर सुद्धा दिसते. यापूर्वी म्हणजे रस्त्यावरचं ट्रॅफिकमध्ये तुम्हाला जाणवतंय की लोक शॉकमध्ये आहेत आणि किती शांतता, सगळीकडे दुकानं बंद होती 1-2 दिवस वगैरे होते. तर त्यामुळे अशी काही विलिनीकरण किंवा राजकीय चर्चा ही पहिले 3-4 दिवस तरी करायला नको होती. खैर, जे काय झालं ते कुठल्या गटाने काय केलं वगैरे हे सगळं आपण बाजूला ठेवू. पॉइंट असा आहे की हे बघा, तुमचा एक प्रश्न असा होता की याच्यामध्ये विलिनीकरण जर झालं आता पुढच्या काळात झालं तर काय, कोणाला काय मिळावं वगैरे याच्याबद्दल काही आहे का, तर साधी म्हणजे काही चर्चा झाली का किंवा ठरलं का? पहिली गोष्ट मी तुम्हालाही सांगू इच्छितो की यांच्या ज्या काही चर्चा झाल्या त्या अतिशय गोपनीय पद्धतीने झाल्या म्हणा, किंवा फारसं कोणाला कळू नये अशा पद्धतीने झाल्या, मीडियाला कळू नये वगैरे. पण मी टॉप सोर्स कडून, एनसीपी मधल्या फॅमिली सोर्स कडूनच कळलेली माहिती तुम्हाला देतो एबीपीच्या प्रेक्षकांना. 2 मुद्द्यांवर यांच्या चर्चा झाल्या. पहिला मुद्दा असा की सगळ्यांनी एका चिन्हावर लढायचं येणाऱ्या निवडणुका, म्हणजे उदाहरणार्थ महापालिका निवडणुका असो किंवा आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा असो, त्याच्यात शरद पवार गटातले जे कोणी उमेदवार आहेत ते सुद्धा एखादा अपवाद वगळता सगळे घड्याळ चिन्हावर लढणार आहेत 7 तारखेची निवडणूक. तर हा एक त्यांचा विषय झाला की चिन्ह आपण हे वापरायचं, सगळ्यांनी एक चिन्ह वापरायचं. दुसरा विषय त्यांचा असा ठरला की जागा वाटप करायचं. कुठल्याही मतदारसंघात अजितदादा पवारांचा गट आहे तो आणि शरद पवार साहेबांचा गट आहे तो, त्याचे उमेदवार एकमेकांना भिडू नयेत, एकमेकांच्या विरोधात उभे राहू नयेत, सगळ्यांनी जागा वाटप करायचं. त्यामुळे एक पहिली गोष्ट एकच चिन्ह वापरायचं, दुसरी गोष्ट जागा वाटप करायचं. हे त्यांचं महापालिका जिल्हा परिषदांसाठी ठरलं. पुढच्या काळामध्ये जे होईल त्याच्यामध्ये शरद पवार साहेब बॅकसीट घेतील, निवृत्तीसारखं करतील, सक्रिय राजकारण सोडतील असं दिसतंय आणि बाकीच्या मंडळींना वेगवेगळ्या पदांमध्ये सहभाग होईल. लास्ट लाईन बोलतो, शेवटचं वाक्य ते असं आहे की यामध्ये कुठल्याही परिस्थितीत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठलेही मंत्री किंवा आमदार किंवा कुठलेही हे पद सोडणार नाहीत.
एनडीएचा भाग राहतील, सगळे मिळून एनडीएचा भाग राहतील, एकसंध राष्ट्रवादी येईल अशी चर्चा आज झालेली आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याच्याबद्दल दिल्लीमध्ये मीटिंग होणार आहेत. बरं. सगळे मंत्री वगैरे सगळे त्यांच्या मंत्रिपदावर राहणार आहेत, ठीक आहे आहे, तसे राहणार ठीक आहेत आहे, ठीक राष्ट्रवादी. आहे, नक्की. सूरजजी, आत्ताच मगाशी आपल्याला रोहितजींनी सांगितलेलं आहे की आधी सुद्धा, आणि आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आधी सुद्धा आता महापालिकेच्या निवडणुकांना सुद्धा अनेक ठिकाणी घड्याळ चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलेले आहेत. मग आता त्यांनी जे सगळं सांगितलं याच्यातलं काहीच राष्ट्रवादीच्या एका बाजूला माहिती नाही, हे असं कसं असू शकतं? या संदर्भामध्ये तुमच्या पक्षाला काहीच माहिती नाही आहे का? नाही, एक मात्र मी ही गोष्ट मान्य करतो की आम्ही नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेस आमची प्राथमिकता ही भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून त्या ठिकाणी राहिलेली होती. आम्ही त्या निवडणुका काही ठिकाणी त्यांच्या सोबत लढलो, काही ठिकाणी विरोधात लढलो, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्या. त्याच धर्तीवरती महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत होतो, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होतो, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सेम तसंच झालं. जिल्हा परिषदेला मात्र आम्हाला तशा पद्धतीच्या हे होतं की बाबा तुम्हाला प्राथमिकता भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचंय. जिथं शक्य नाही तिथं आपण आपल्या पक्ष म्हणजे तुतारी सोबत किंवा इतर कुठला पक्ष जो आहे त्याच्यासोबत घ्या. चांगले उमेदवार असतील तर आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट द्या. अशा पद्धतीच्या सूचना नक्कीच आम्हाला होत्या आणि तशा पद्धतीचं आम्ही केलेलं आहे. परंतु ह्याचा अर्थ विलिनीकरण आणि त्या एकत्र मला वाटतं थोडंसं कुठेतरी मिसकम्युनिकेशन दिसतंय. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे, परंतु तुमचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि यातून काय उलगडत जाईल ते काही दिवसात आपल्याला कळेलच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल.